नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपल्याला नवीन टॉपिक शिकायचा आहे. त्या नवीन टॉपिकचं नाव आहे जिम्नोस्पर्म. काय नाव आहे? जिम्नोस्पर्म. याच्या अगोदर आपण काय बघितलंय की क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स मध्ये याच्या अगोदर आपण टेरिडोफाइटा बद्दल चर्चा केली आहे. त्याचबरोबर थॅलोफाइटा बरोबर बोललो आपण, नंतर ब्रायोफाइटावर बोललो. म्हणजे असे आपण जवळपास 2 ते 3 व्हिडिओ बघितले. आता आपल्याला काय बघायचं आज जिम्नोस्पर्म बघायचंय की नेमकं जिम्नोस्पर्म म्हणजे काय किंवा जिम्नोस्पर्म मध्ये नेमकं काय घडतं हे आज आपल्याला इथे बघायचंय. आता जिम्नोस्पर्म मध्ये जर गेलो तर जिम्नोस्पर्म आर मोस्टली एव्हरग्रीन. ह्या ज्या काही प्लांट असणार आहेत तर ह्या जर बघितल्या तर या सगळ्या मोस्टली एव्हरग्रीन प्लांट आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे जे काही जिम्नोस्पर्म मध्ये जेवढ्या प्लांट आपल्याला बघायला मिळतील तर त्या प्लांट कशात मोस्टली एव्हरग्रीन आहेत. म्हणजे ह्या सदा म्हणजे नेहमी त्या ठिकाणी काय असतात हिरव्या असतात. ठीक आहे, जास्तीत जास्त प्लांट आपल्याला काय जिम्नोस्पर्म मधल्या हिरव्या बघायला मिळतात. नंतर काय देअर स्टीम आर विदाउट ब्रांचेस. म्हणजे जर आपण जर ह्या प्लांट मध्ये जर गेलो तर ह्या प्लांटचं जे काही स्टीम आहे तर ते विदाउट ब्रांचेसचं आहे. म्हणजे आपण बऱ्याच झाडांना बघतो ना, आपल्याकडचं जे काही झाड आहे कडुलिंबाचं झाड, केळीबाबळीचं झाड, लिंबाचं झाड, मग याला जर पाहिजे काय फांद्या आहे, फांद्याच्या नंतर तर काय आलेले पानं. पण हे तसं आहे का नाही, तर काय देअर स्टीम आर विदाउट ब्रांचेस. म्हणजे त्या ठिकाणी स्टीम आहे पण ब्रांचेस नाही. ठीक आहे, आपल्याकडचे प्लांट जर बघायला बघितल्या तर त्या काही ब्रांचेस आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे अगोदर स्टीम आहे, स्टेम नंतर ब्रांचेस. म्हणजे नॉर्मल जसं की आपण बघतो की एखाद्या प्लांटला जे काही पार्ट असतात तसे पार्ट त्या ठिकाणी याला नाहीये. म्हणजे याला सांगितलं याचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे काय की याला त्या ठिकाणी काय विदाउट ब्रांचेस त्या ठिकाणी आहे. ठीक आहे, देअर स्टीम आर विदाउट ब्रांचेस. नंतर म्हणजे याचं जे कोड असणार आहे ते काय असणार आहे विदाउट ब्रांचेस असणार आहे. म्हणजे याला ब्रांचेस नसणार आहे सरळ सरळ. नंतर आपण काय सांगितलं द लीव्ज आर क्राउन शेप. आता याचे जे काही पानं आहेत, काय पानं, तर याच्या पानाचा जर आकार जर बघितला तर तो क्राउन शेप आहे. क्राउन शेप म्हणजे काय थोडाफार त्या ठिकाणी मुकुटासारखा आहे. जसं राजाचा मुकुट कसा असतो त्या मुकुटासारखा त्या ठिकाणी शेप आपल्याला बघायला मिळतो. आणि त्याचे जे काही पानं आहेत तर त्या ठिकाणी थोडेफार काटेरी असतात. ठीक आहे, स्पाईन सारखे असतात, काटेरी त्या ठिकाणी पानं आपल्याला ह्याच जिम्नोस्पर्म मधल्या प्लांटचे आपल्याला बघायला मिळतात. नंतरचा पॉइंट आहे द प्लांट कंटेन बेअर मेक अँड फिमेल फ्लावर. आणि मग या फ्लावर मध्ये ह्या प्लांट मध्ये जर बघितलं जिम्नोस्पर्मच्या तर काय सांगितलं द प्लांट कंटेन बेअर मेक अँड फिमेल फ्लावर. ठीक आहे, हा जो काही बेअर मेक अँड फिमेल फ्लावर. मग आपण ह्या प्लांट मध्ये गेलो तर त्याच्यामध्ये काय येतं तर कंटेन बेअर मेक अँड फिमेल फ्लावर. म्हणजे याच्यामध्ये जे काही फ्लावर असणार, जे काही फुलं असणार आहे तर याच्यामध्ये काय असणार आहे फिमेल फ्लावर आपल्याला बघायला मिळणार आहे. कोणत्या प्लांट मध्ये जिम्नोस्पर्म जी काही हे आहे डिव्हिजन आहे जिम्नोस्पर्म मध्ये आपल्याला त्या ठिकाणी कशा प्लांट बघायला मिळतील तर त्या ठिकाणी द कंटेन बेअर मेक अँड फिमेल फ्लावर. तर याच्यामध्ये त्या ठिकाणी जे काही फिमेल फ्लावर आहे, फिमेल फ्लावर, मेल फ्लावर, फिमेल फ्लावर असे 2 फ्लावर असतात. परंतु याच्यामध्ये आपल्याला फिमेल फ्लावर बघायला मिळतात. परंतु हे फिमेल फ्लावर असताना याच्यामध्ये काय कंटेन आहे तर बेअर आहे. बेअर म्हणजे एक प्रकारचं काय, जसं की आपण बघितलंय बेअर फ्रुट्स बघितले, बेअर फ्लावर बघितले. आता त्याचबरोबर त्या ठिकाणी नेक फ्रूट आणि नेक फ्रुट्स आणि नेक फ्लावर बघितले. याच्यामध्ये नेक फ्रूट्स आणि नेक फ्लावर सुद्धा बघायला मिळतात. म्हणजे हिला त्या ठिकाणी बीजाणुकृती वनस्पती असं सुद्धा हिला मराठीमध्ये म्हटले जातं. नंतर याचं नाव याला पुढे काय म्हणतात तर फ्लावर आर कॉल्ड सॅप्रोफायलस ऑन सेम प्लांट. आता फ्लावर्स आर कॉल्ड याचे जे काही फ्लावर्स आहेत तर याच्या फ्लावरला काय म्हणतात सॅप्रोफायलस असं म्हणतात, सॅप्रोफायलस. आता जसं की आता सॅप्रोफाइल हा शब्द नेमका तयार कसा झाला तर जसं की स्पोर फॉर्मेशन आहे. स्पोर फॉर्मेशन SPORAFORAVTI स्पोर फॉर्मेशन म्हणजे काय तर आपण जर समजा एखादी प्लांट जर बघितली त्याच्यावरती छोटी छोटी बाहेर काय असतात स्पोर असतात. मग ते जर बघितलं तर फ्लावर आर कॉल्ड सॅप्रोफायलस ऑन सेम प्लांट. तर ह्याच एका प्लांटवरती सॅप्रोफायलसचे आपल्याला प्लांट वरती पानं जे काही लीव्ह जे काही ते आपल्याला बघायला मिळतात. नंतर सीड हॅव डू नॉट नॅचरल कव्हरिंग. याचे जे काही बी असणार आहे तर याच्या बियाला किंवा याचे जे काही सीड असणार आहे तर त्या ठिकाणी कव्हरिंग नसणार आहे. नॅचरल कव्हरिंग आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत नाही. सीड हॅव डू नॉट नॅचरल कव्हरिंग म्हणजे जसं की आपण जर बघितलं सोयाबीनचं सीड असेल किंवा मकाचं सीड असेल तर त्याला एक प्रकारचं वेगळं कव्हरिंग आहे. परंतु याच्यामध्ये त्याच्या या जिम्नोस्पर्मच्या प्लांटच्या सीड्सला काय नाही नॅचरल कव्हरिंग आपल्याला बघायला मिळत नाही. नंतर
these plants do not from fruits are all gymnosperm. बघा these plants do not from, आता ह्या ज्या प्लांट आहेत तर ह्या प्लांटच्या बद्दल काय सांगितलं की these plants do not from fruits, या ज्या काही प्लांट आहेत या फ्रुट्स बनवत नाही, मग काय करतात तर आर ऑल जिम्नोस्पर्म, म्हणजे ज्या सगळ्यात जर आपण प्लांट बघितला कशातल्या तर जिम्नोस्पर्म मधल्या ज्या फक्त आणि फक्त फ्रूट बनवत नाही, फ्रूट बनवत नाही, म्हणजे ह्या ज्या काही सगळ्या येतात त्याला काय म्हणतो आपण जिम्नोस्पर्म. ठीक आहे, सरळ सरळ लक्षात ठेवायचं की ज्या प्लांट काय होत नाही फ्रूट बनवण्याचं काम करत नाही त्याला आपण जिम्नोस्पर्म म्हणू शकतो. मग याचं एक्झाम्पल त्या ठिकाणी काय येतं तर सायकस, काय सायकस, सायकस एक प्लांट आहे, सायकस प्लांटचं एक्झाम्पल येतं. नंतर आहे काय पिसिया, पिसिया काय एक्झाम्पल आहे पिसिया, त्याला काय म्हणू शकतो आपण क्रिसमस ट्री सारखं. आपली जी क्रिसमस ट्री आहे त्याला क्रिसमस ट्रीला त्याला सायंटिफिक लँग्वेज मध्ये त्याला काय म्हणतात पिसिया नाव दिलेलं आहे. नंतर जर आपण बघितलं पायनस, काय पायनस तर याला आपण काय म्हणतो देवदार, देवदार आपण जे काही बघितलंय तर हे कुठं असतं तरी डेझर्ट मध्ये बघायला मिळतं. आपण क्लास 7 मध्ये शिकलोय बरोबर की जे काही कॅक्टस आहे किंवा देवदार आहे तर हे आपल्याला त्या ठिकाणी कशामध्ये बघायला मिळतं बर्फाळ प्रदेश, बर्फाळ प्रदेश स्नोवी रिजन मध्ये बघायला मिळतं. डेझर्ट मध्ये आपल्याला बघायला मिळतं प्लांट कोणते कॅक्टस आहे. ठीक आहे, आय एम सॉरी जर आपण त्याच्यामध्ये बघितलं कशामध्ये डेझर्ट मध्ये तर डेझर्ट मध्ये काय भेटतं कॅक्टस बघायला मिळतं. बट जर जे काही स्नोवी रिजन आहे स्नोवी रिजन काय बघायला मिळतं तर देवदार प्लांट हे आपल्याला बघायला मिळते. आपण त्याला स्नोवी रिजन सुद्धा म्हणतो. हे आपला याचा अगोदर झालेला भाग आहे. ठीक आहे, समजलं? ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. झालं की पाहिजे धन्यवाद. धन्यवाद.